तरी शंभूराजेंबाबतचा जो खोडसाळ मजकूर आहे तो हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि तो मजकूर न हटवल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्या बरोबर जोडले गेलेत आणि प्रतापकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। प्रताप, अत्यंत खोडसाळ असं हे सगळं लिहिलेलं आहे, बदनामीकारक मजकूर आहे आणि तो हटवावा विकिपीडियावरून, यासाठी झी24 अशी आपली ही मोहीम आहे। काय नेमके कोल्हापूरमध्ये या संदर्भातले पडसाद आहेत, शिवप्रेमींमध्ये काय नेमकी मतं आहेत? शिवप्रेमींच्यात आपण पाहतो की अतिशय संतापजनक अशा प्रतिक्रिया आहेत, कारण शंभूराजे आहेत या संदर्भातला जो इतिहास आहे तो चुकीच्या पद्धतीने विकिपीडियावर या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। इतिहासाला अनुसरून कुठल्या प्रकारची माहितीची खातरजमा न करता, अस्सल कागदपत्रांची छाननी न करता अशा प्रकारचा मजकूर टाकलेला आहे। शंभूराजांना यापूर्वी देखील आपण पाहतो की अनेक निमित्ताने किंवा अनेक कारणाच्या निमित्तानं या ठिकाणी बदनाम करण्यात आलेलं होतं, पण आता देखील आपण पाहतो की त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी शंभूराजांना कैद केलं, शंभूराजे जाऊन मुघलांना मिळाले आणि त्याचबरोबर एका स्त्रीचं त्यांनी हनन केलं, अशा प्रकारचे अनेक आरोप असणारी माहिती विकिपीडियावर आहे। खरं तर आपण सर्च इंजिनमध्ये जर टाकलं शंभूराजे तर ही सगळी माहिती आपल्याला तातडीने विकिपीडियावर दिसते। म्हणजे याचा अर्थ जगभरात ज्यांनी शंभूराजेंच्या बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे। त्यामुळेच आपण पाहतो की झी24 तासच्या माध्यमातून आपण सरकारला या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर सरकारने देखील तातडीनं विकिपीडियाशी संपर्क करून ही माहिती काढून टाकून खरा इतिहास जो आहे तो समोर आणण्याची गरज आहे। खरं तर अशा प्रकारची बदनामी यापूर्वी सुद्धा झालेली आहे, पण आता विकिपीडिया सारख्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची माहिती उपलब्ध होते, हे खरं तर आपण पाहतो की धक्कादायक आणि त्याचबरोबर विचार करायला लावणारी आहे। निश्चितच प्रताप, आपण सांगितलं तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर एकीकडे आपण चित्रपटाच्या माध्यमातून आता शंभूराजेंबाबत पाहतो आहोत आणि निश्चितच पुढच्या पिढीला काय नेमके संभाजीराजे होते हे कळत असताना इकडे विकिपीडियाचा जर वापर आणि त्यावरचा जो माहितीचा स्रोत म्हणून ज्याचा वापर केला जातो त्यावर जर असा बदनामीकारक मजकूर असेल तर अख्ख्या जगामध्ये ही माहिती पोहोचत असेल तर लवकरात लवकर खरं तर सरकारनं यावर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि विकिपीडियाशी संपर्क करून हा बदनामीकारक मजकूर काढण्याचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना ही माहिती देऊया। झी24 तासची ही विशेष मोहीम आहे, शंभूराजेंची सोशल मीडियावरची बदनामी थांबवावी, विकिपीडियावर असलेला शंभूराजेंबाबतचा हा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकावा आणि त्यासाठी झी24 तासची ही विशेष मोहीम आहे। विकिपीडिया शंभूराजेंचा हा आक्षेपार्ह मजकूर कधी काढणार असा संतप्त सवाल आता शिवप्रेमींकडून सुद्धा विचारला जातोय। छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या विकिपीडियावर हा आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते आणि विकिपीडियाच्या खरं तर माहितीचा स्रोत म्हणून वापर केला जातो आणि विकिपीडियावरच्या या खोडसाळ माहितीमुळे जाणीवपूर्वक शंभूराजेंच्या प्रतिमेचं हनन केलं जात आहे असा आरोप शिवप्रेमींकडून होतोय आणि याबाबत आता सरकार कधी लक्ष देणार, विकिपीडियाबरोबर कधी संपर्क साधून हा आक्षेपार्ह मजकूर काढला जाणार याकडे आमचं लक्ष असणार आहे। या संदर्भातला पाठपुरावा आम्ही करत राहू। तर शंभूराजेंबाबत खोटी आणि ही सगळी खोडसाळ माहिती आहे ती काढून टाकावी यासाठी झी24 तासनं मोहीम हाती घेतली आहे। शंभूराजेंबाबतचा तो खोडसाळ मजकूर हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सरकारकडे विनंती आहे।